नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आस विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय आहे? शिष्टाचार. आणि या धड्याचा हा 5वा सीझन आहे. पहिला किंवा दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा सीझनमध्ये आपण धड्याचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहेत. तर या सीझनमध्ये आपण बघणार काही शब्दात किंवा काही प्रश्न उत्तर बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर काय आलेलं आहे? शब्दात आलेला आहेत. तर शब्दांबद्दल तुम्ही पाहणार की हिंदीतून हिंदी आणि मराठीतून रूपांतरण केलेले आहेत. तर याबद्दल तुम्ही पाहणार अनर्थक म्हणजे बिना थके. अनर्थक म्हणजे काय होते? बिना थके. आणि इथे थकल्याशिवाय. अनर्थक म्हणजे बिना थके आणि इथे थकल्याशिवाय. अनोखा म्हणजे विलक्षण आणि इथे एकवचनीय. अनोखा म्हणजे काय होते? विलक्षण आणि इथे काय होते? एकवचनीय. अफसोस म्हणजे पश्चाताप आणि इथे पण पश्चाताप. अरूप म्हणजे रूपहीन आणि इथे अरूप. इयत्तला म्हणजे सूचना आणि इथे पण सूचना दिलेल्या आहेत. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे बघा, उत्साह म्हणजे उमंग आणि इथे उदात्तीकरण. उत्साह म्हणजे उमंग आणि इथे उदात्तीकरण. क्रुद्ध म्हणजे नाराज आणि इथे राग. गवार म्हणजे देहाती आणि इथे खेडूत. गवार म्हणजे देहाती आणि इथे खेडूत. जलसा म्हणजे सभा आणि इथे पण सभा दिलेले आहेत. जेवर म्हणजे आभूषण आणि इथे दागिने. तर याबद्दल असंही यांच्या शब्दाचा अर्थ दिलेले आहेत. तर अजून काय आहे बघून घ्या. इथे अजून दिलेले आहे तब्दील म्हणजे बदलणं आणि इथे बदलण्यासाठी. तब्दील म्हणजे काय होते? बदलणं आणि इथे बदलण्यासाठी. नतीजा म्हणजे परिणाम आणि इथे पण परिणाम दिलेले आहेत. बरखास्त म्हणजे खारीज आणि इथे पण खारीज दिलेल्या आहेत. तर याप्रमाणे अजून काय आहे बघून घ्या. शिथिल म्हणजे कमजोर आणि इथे कमकुवत. काय दिलेले आहे? कमकुवत. स्थूल म्हणजे मोठा आणि इथे चरबी. उज्जड म्हणजे अख्खड आणि इथे काय होतं? उद्धट्ट. काय होते? उद्धट्ट. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे किंवा असा शब्दाचा अर्थ दिलेले आहेत. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, इथे तुम्हाला काही दिलेलं आहे, मी तुम्हाला आकलन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? आकलन. तर याप्रमाणे तुम्हाला प्रश्न किंवा उत्तरे बघायचं आहे आणि त्यांचं उत्तर पण लिहायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळले आहे तर पुन्हा विचारून घ्या. काय कळाले? छान. तर अजून बघून घ्या. बघा, इथे काही पहिला प्रश्न दिलेले आहे तुम्हाला. इथे पहिला प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न कसा आहे ते आपण बघणार आहे. बघा, इथे पहिला प्रश्न आहे तुमचा, गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां करायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, नौकर हेतू की शारीरिक विशेषता आहे. नौकर हा जे हेतू आहे त्यांची शारीरिक विशेषता कशाप्रमाणे दिलेले आहेत. तर यांची विशेषता अशाप्रमाणे आहे बघा. छोटा माथा, चपटी नाक, बेतरह से दात आणि मोठे हात व छोटासा कद. तर याप्रमाणे हा 4 यांची विशेषता दिलेली आहेत. तुम्हाला दिसत आहेत की नाही? हो. तर अजून बघून घ्या. इथे आता तुम्ही पाहणार आहे बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या हो का. पहिला प्रश्न आहे, निम्नलिखित विधान सत्य है या असत्य लिखिए. निम्नलिखित हा जे विधान आहे ते सत्य आहे किंवा असत्य आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर पहिला काय आहे, नौकर हेतू के आने पर श्रीमती की हर्षित हो गई. नौकर हा हेतून तर आला तर श्रीमती हर्षित म्हणजे खूपच आनंदी झालेली होती का? नाही. तर याप्रमाणे यांचे उत्तर काय आहे? असत्य दिलेले आहेत. काय आहे? असत्य दिलेले आहेत. आता आपण दुसरा पाहणार. नौकर शिमला के नजदीक किसी गाव में रहता था. नौकर जे आहे ते शिमलाच्या जवळच कोणत्याही गावातून राहत आहे. तर याप्रमाणे यांचे उत्तर काय दिलेले आहे? सत्य दिलेले आहे. काय दिलेले आहे? सत्य दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे दुसरा. निम्नलिखित शब्द पढ़कर ऐसे 2 प्रश्न तैयार कीजिए की जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो. आता आपल्याला निम्नलिखित प्रश्न विचारून असा 2 प्रश्न तयार करायचा ज्यांचं उत्तर असं हो. तर पहिला आहे हवालात. पहिला काय आहे तुमचा? हवालात. आणि दुसरा आहे पलंग. तर याबद्दल पहिल्याचं उत्तर आता आपण इथे बघणार आहे. बघून घ्या. यदि नौकर चोरी करेगा तो उसे कहाँ भेज दिया जाएगा? हवालात. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अशा प्रमाणे दिलेले आहेत. आता आपण दुसरा पाहणार, पलंग. दूसरा है, जब राम गोपाल नौकर को लेकर घर आए थे तब उनकी पत्नी कहाँ बैठी थी? पलंग. तर याबद्दल असंही दिलेले आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर आता आपण अजून बघणार.
आता आपण पाहणार आहे शब्द संपदा. काय पाहणार आहे? शब्द संपदा. तर पहिला आहे मानक वर्तणुकीनुसार दिए गए शब्द लिखिए. मानक वर्तणुकीनुसार आपल्याला शब्द लिहायचा आहे. तर पहिला आहे क्रुद्धत. क्रुद्धत म्हणजे क्रुद्ध. क्रुद्ध म्हणजे क्रुद्ध आणि इथे बनमानस म्हणजे बनमाणूस. बनमानस म्हणजे काय आहे? बनमाणूस. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण दुसरा बघणार निम्नलिखित शब्दों के अर्थ गद्यांश में ढूंढकर लिखिए. निम्नलिखित हा जो शब्द आहे त्यांच्या अर्थ आपल्याला गद्यांशला जोडून लिहायचा आहे. तर पहिला काय आहे? कण. कण म्हणजे कान. कण म्हणजे काय होतात? कण. आणि दंत म्हणजे दात. असं परिवर्तन दिलेले आहे. आता आपण पाहणार आहे स्वमत प्रश्न. काय पाहणार आहे? स्वमत प्रश्न पाहणार आहे. तर याबद्दल स्वमत प्रश्न कशाप्रमाणे दिलेले जात आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, क्या घर पर आए नौकरों को धमकाना अच्छी बात है? स्वमत लिखे. जे तुमचं घरी येतात त्या नौकरबद्दल आपल्याला धमकून द्यायचा असा हा खरंच आहेत का? हा तुमचा प्रश्न आहे. तर चला यांचं उत्तर बघून घ्या. घर पर आए नए नौकरों को धमकाना बुरी बात होती है. जेव्हा घरीमध्ये नवीन नोकर येतात त्यांना धमकावून त्यांना खोटक प्रमाणे सगळं जाणून हा सगळं बुरी बातमी आहे. नौकर नया और पुराना आखिर वो भी इंसान होता है. नौकर नवीन आहे किंवा पुराना आहे हे पण एक इंसान आहे असं त्यांनी सांगितले आहे. उसकी अपनी कोई ना कोई मजबूरी होती. त्यांची आपली कोणतीही कोणी मजबूरी होते. इसलिए वो अपने घर पर नौकरी करने के लिए आता है आणि त्याच वेळी ते आपल्या घरी नोकरी करण्यासाठी येत आहेत. उसके घर पर आते ही उस पर रोब जाता नहीं, उसे डराना धमकाना अच्छी नाही है. आणि याबद्दल त्यांनी सांगितले आहे की त्यामध्ये ते घरी येतात आणि त्याबद्दल आपल्याला रोब जाणू किंवा त्यांना धमका हा सगळं चांगली बातमी नाही आहे. तर याबद्दल यदि हम उनको साथ आत्मीयता से व्यवहार करेंगे आणि त्यांच्यापेक्षा आपण त्यांच्या समोर किंवा आत्मीयता असा व्यवहार केलेले जात आहे किंवा करत आहे तर याबद्दल वे अपने मानने लगेंगे आणि त्यांना ते आपल्याला मान ठेवणार आहे. उन्हें हमारे परिवार के प्रति प्रेम हो जाएगा आणि त्यांना आपल्या परिवारबद्दलही प्रेम होणार आहे. फिर वे कभी हमारे साथ बुरा सलूक नहीं कर सकता आणि त्यापेक्षाही किंवा तसेही ते आपल्यासोबत कोणताही असा सलूकी नाही करणार आहे. यदि हम उन्हें नौकरी पर रखे तो डराएंगे तो वो मन से क्रुद्ध हो जाएंगे आणि जेव्हा आपण त्यांना नोकरीमध्ये ठेवते परंतु त्याबद्दल त्यांना डरणार घाबरणार तर हा क्रुद्ध होऊन जाणार आहे. और जरूर एक दिन मौका मिलते ही सब कुछ लूटकर 9-2-11 हो जाएगा आणि जेव्हा त्यांना मौका भेटणार तेव्हाही त्या दिवशी त्या 9-2-11 होऊन सगळं वस्तू चोरून 9-2-11 होऊन जाणार आहे. तर याबद्दल मी तुम्हाला सांगत आहे की आपल्याला कोणताही नोकरबद्दल असा व्यवहार नाही करायचा आहे. कळलं? हो. तर आता दुसरा अजून प्रश्न दिलेला आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, गद्यांश में पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए. समझकर लिखो. श्रीमती की नोकरों के बारे में विचार. श्रीमती यांचा नोकरबद्दल त्यांचा विचार कसं प्रमाणे दिलेले जात आहे. कळलं की नाही? हो. बघा, श्रीमती के नौकरों के बारे में विचार. नौकरी मिल जाए तो उसी वक्त घर से बीमारी की चिठ्ठी मंगवा लेते हैं. जेव्हा त्यांना नोकरी भेटत आहे त्याबद्दल त्या घरामध्ये कोणताबद्दल कोणाला पण असं बोलते की चिठ्ठी लिहून दे. दूसरा, नौकर झूठे गलीज और लपंट होते. नौकर झूठे आणि गलीज आणि खूपच लंबट होते. हर वक्त नौकरी की तलाश में रहते आणि हर फेक म्हणजे हर वेळी ते नोकरीच्या तलाशावर राहणार आहे. दुसरा, प्रस्तुत पद्यांश पढ़कर 2 प्रश्नों को तैयार कीजिए. बघा, इथे 2 प्रश्नाचं तयार करायचं. बरखास्त आणि हेतू. तर यांच्या उत्तर आहे पहिला, श्रीमती दिन में 10 बार हेतू की नौकरी से क्या करती आणि दुसरा, उज्जड गवार और अरूप कौन था. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जाते किंवा शब्दकानी उत्तर होत आहे. आता आपण इथे पाहणार बघा, गद्यांश में हेतू की बताई गई विशेषता. गद्यांश मध्ये हेतू ते बताई गई विशेषता. तर पहिला अरूप, दुसरा उज्जड आणि इथे मोठे मोठे स्थूल हात आणि गवार. तर याबद्दल कारण लिखे. दुसरा आहे, राम गोपाल जी की नोकरों की खोज शिथिल हुई. राम गोपाल जी यांची नोकराची जे खोज आहे ते शिथिल होणार. कारण हेतु के आ जाने से राम गोपाल जी के दिन कटने लगे तो उनकी नौकरों की खोज शिथिल हो गई. इथे म्हणाले की जेव्हा हेतू आलेला आहे त्यांच्याबद्दल राम गोपाल यांचं दिवस कटलेले लागले होते आणि नोकराची खोज काय झालेली होती? शिथिल झालेली होती. तर याबद्दल इथे हेतु की तनख्वाह से कटौती होती है. हेतु के हाथों से कभी कभी चीजें टूट जाती थी तो उसके नुकसान की भरपाई स्वरूप तनख्वाह की कटौती होती थी. तर याप्रमाणे इथे शब्द संपदा लिंग बदले श्रीमती आणि नोकर. तर श्रीमतीबद्दल
श्रीमान आणि नौकर म्हणजे नौकरानी। निम्नलिखित शब्द के प्रयुक्त उपसर्ग पहचानिए। अरूप, अ उपसर्ग, विवाद, वि उपसर्ग। तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा इथे स्वमत दिले आहे। नौकर और मालिक के बीच सौंदर्यपूर्ण व्यवहार होना चाहिए, अपने विचार लिखिए। नौकर किंवा मालिक बद्दल कसा व्यवहार होऊन जाणार आहे किंवा कसा हा यांची बातमी लिहायचं आहे। तर चला नीटप्रमाणे ऐकून घ्या। नौकर और मालिक के बीच अपनापन एवं विनम्र व्यवहार होना चाहिए। नौकर किंवा मालिकचा माध्यमातून अपनापन किंवा विनम्र असा व्यवहार होऊन जाणार आहे। मालिक का कर्तव्य है कि वह अपने नौकरों को पुत्रवत प्रेम करे। मालिक यांचं कर्तव्य आहे की ते आपल्या नौकरबद्दल पुत्रवत असा प्रेम करू शकता। उनके साथ मित्रता का व्यवहार करणे आणि त्यांच्या समोर किंवा त्यांच्या साथ मित्रता असा व्यवहार करायचा आहे। यदि काम करते समय उन्हें कोई गलती हो जाए, जेव्हा ते काम करत आहे त्याबद्दल त्यांची कोणी गलती होणार तो उन पर चिल्लाए या उनकी तनख्वाह ना काटे। तर त्यानंतर आपल्याला चिल्लायचं नाही आणि त्यांनी तनख्वाह नाही काटायचा आहे। जरा जरा सी बात पर उन पर चिढ़ना नहीं चाहिए। छोट्या छोट्या बातमीने त्यांना चिडू नाही। उन्हें ठीक से खाना पीना देना चाहिए। त्यांना चांगल्याप्रमाणे खाणे किंवा पिना देणार आहे। यदि नौकर के परिवार पर कोई संकट आ जाए आणि नौकर यांच्या परिवारात कोणताही संकट येणार तो मालिक को तुरंत उसके परिवार की हिफाजत हेतु कदम उठाना चाहिए। तर मालिक आहे जे त्यांच्या परिवारच्या हिफाजत बद्दल त्यांना कदम उचलला पाहिजे। या अपने नौकर को पैसे देकर गांव भेज देना चाहिए आणि नंतर आपला नौकर जे आहे त्यांना पैसे देऊन गांव भेजायला टाकणार आहे, ताकि वो अपने परिवार की हिफाजत कर सके। परंतु ते आपले किंवा अपने परिवारचे ते हिफाजत करू लागले। इस प्रकार नौकर और मालिक के बीच सौंदर्य व्यवहार होने से दोनों के परिवार बड़ी खुशी से रहते हैं। या प्रकारे ही नौकर किंवा मालिक बद्दल असा हा सौंदर्य व्यवहार राहणार तो दोघांचाही परिवार स्वस्थ राहणार आणि आनंदी रहना है। अतः स्पष्ट है कि नौकर व मालिक बड़ी खुशी से रह सकते हैं। नौकर और मालिक का व्यवहार परस्पर प्रेम और सद्भावना पूर्वक होना चाहिए। इथे म्हणाले आहे की हा स्पष्ट केला नौकर किंवा मालिक यांचा जे व्यवहार आहे ते परस्पर प्रेम आणि सद्भावना होणार पाहिजे। वे एक दूसरे के विकास के सहायक होने चाहिए। ते एक दूसऱ्याचा विकास सहायक होणार पाहिजे। उनमें विश्वास व सम्मान का बीजारोपण होना चाहिए। त्याबद्दल त्यांचा विश्वास किंवा सम्मारोपणच्या बीजारोपण होणार पाहिजे असं त्यांनी सांगितलेले आहे। उनके बीच एकता, अपनत्व, ईमानदारी व सौंदर्यपूर्ण व्यवहार होना चाहिए। त्यांचं मध्यप्रमाणे अपनत्व, ईमानदारी आणि सौंदर्यपूर्ण व्यवहार होणारही पाहिजे। तर याबद्दल आपण आज काय शिकलो? आज आपण शिकलो की कशाप्रमाणे आपल्याचा हा जे स्वमत दिलेले आहे दोन ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या बद्दल दिलेलं आहे आणि त्याबद्दल आपण असं पाहिले की यांचा जे व्यवहार आहे ते कशाप्रमाणे व्यवहार देऊन जात आहे आणि कशाप्रमाणे व्यवहार होऊन जात आहे। तर याप्रमाणे आपण पाहिले की याबद्दलही आपल्याला असं विचार करायचा आहे की जेव्हा तुमचा घरी किंवा तुमच्या नातेवाईक घरी अशाप्रमाणे काही दिसला तर याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे की त्यांच्यापेक्षा त्यांना विचार करायचा आणि पुन्हा पुन्हा विचार करून बोलायचं की अशाप्रमाणे तुम्ही नाही वागू शकता नोकरबद्दल। तर नोकरच्यांची जिंदगी आहे, त्यांच्याबद्दल पण त्यांचे परिवार आहे, त्यांचं सगळं आहे। तर हा सगळंच्या व्यवस्थित ते आपल्या परिवारबद्दलही करत आहे। त्यांच्यापेक्षा तुमच्यापेक्षा त्यांच्यामध्ये चांगलं व्यवहार होत आहे। तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि पुन्हा करून घ्या। धन्यवाद।